काय मग वाघमारे मॅडम, इकडे कसं काय? वाट चुकला की काय? वाट चुकली नाही, तुझी वाट लावायला. बापरे, या माझी वाट लावणार? तुम्हाला माहिती आहे ना, या वाघाच्या डरकाळीनं अख्खा सातारा बंद होतो ते. तीच डरकाळी तर बंद करायची. कायद्यासमोर कुणी मोठं नाही, कुणी लहान नाही. पण आपला वायदाच आपला कायदा आहे वाघमारे मॅडम. आणि या वाघाला जिरेबंद करण्यासाठी ना तुम्हाला 7 जन्म घ्यावं लागेल. माझं नाव पण मंजिरी वाघमारे. तुझ्यासारख्या गुंडाच्या हातात बेड्या ठोकायला 7 जन्म काय, 10 जन्म घ्यायला लागली ना तरी. चांगलं आहे की काय सांगताय ते? या बेड्या जर प्रेमाच्या असतील तर, आणि असं असेल तर मी तुमच्यासाठी 10 जन्म बी घ्यायला तयार आहे. थँक्यू. नमस्कार, सगळ्या मीडियाचे खूप खूप आभार आणि खूप खूप स्वागत आहे. एकदा जरा खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अगदी, कारण आतापर्यंत प्रमो आपण फक्त या स्क्रीनवरती पाहत होतो, पण अचानक हे काय घडलं, म्हणजे ह्या प्रमोपेक्षा आम्हाला हा प्रमो जास्त आवडला असेल तर हक्काने टाळ्या जोरदार. धन्यवाद. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला या नवीन मालिकेच्या खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा. मी विनंती करतो आपण प्रश्नांसाठी तर एकदा तर जोरदार स्वागत करूया आपल्या या मालिकेचा हिरो, अभिनेता, नायक अर्थात सत्य म्हणजे वैभव कदम, आणि त्यासोबतच इन्स्पेक्टर मंजूच्या भूमिकेत मोनिका राठी. दोघांचंही मनपूर्वक स्वागत आहे. आता इथून पुढे थोड्या गप्पा गोष्टी आपण थोड्या बसून करूया, कारण की इतक्या लांबून सगळे आपल्यासाठीच आलेले आहेत. तर मी काही प्रश्न विचारणार आहे दोघांना सुद्धा. सगळ्यात पहिला प्रश्न मी विचारणार आहे अर्थात सध्या तुम्हाला, आताचं सत्य आणि आधीचं सत्य याच्यामध्ये काय बदल झाला आहे? बाह्य रूपाने जरी बदलला असला तरी अंतर्मनाने सत्य तसाच आहे. म्हणजे आधी पण तो लोकांची मदत करायचा आणि आता पण तो लोकांची मदत करतो, पण त्याचा मदत करण्याचा जो मार्ग आहे, पद्धत आहे, ती थोडी बदललेली आहे. आणि ती बदललेली पद्धत काय हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला बघावं लागेल इन्स्पेक्टर मंजू. वा. पुढील प्रश्न आहे इन्स्पेक्टर मंजू यांच्यासाठी. आधीची मंजू आणि आताची मंजू यात नेमका काय फरक झाला, बदल झाला आहे, आणि ती आधीची मंजू जशी दुसरी होती ती अजूनही तशीच आहे का? फरक म्हणजे आत्ताची मंजू जरा जास्त स्ट्रॉंग दाखवते, पण तिचा जो मूळ स्वभाव आहे ती निरागस आहे, अशी आताही निरागस तेवढीच निरागस आहे. भाबडी आहे, भोळी आहे, लोकांबद्दल तिला तेवढंच प्रेम वाटतं, पण आता ती कायद्याने चालणारी आहे. जर समोरचा माणूस चुकला की त्याला तेवढ्याच कठोरतेने ती शिक्षा आहे, अशी म्हणतात. यानंतर पुढील प्रश्न आहे सध्या, सत्याच्या मनामध्ये आजही मंजू आहे का? आता हा काय प्रश्न झाला. राधा कृष्णापासून किती लांब गेली किंवा कृष्ण राधेपासून किती लांब गेला तरी त्यांच्यात असणारं प्रेम हे कधीच संपत नाही. आणि तसंच काहीतरी सत्य आणि मंजूचं आहे. त्यामुळं माझ्याकडनं तर प्रेम होतंच आणि आहेच. पण पुढचा प्रश्न मला आता मंजू तुम्हाला विचारायचा आहे, मंजूच्या मनामध्ये सत्याबद्दल राग का आहे? हा प्रश्न आता खरंच सगळ्यांनाच पडलेला आहे. राग का आहे यासाठी तुम्हाला नक्की सिरियल बघायला लागणार, पण मंजूसाठी हा सत्य मंजूचा चॅप्टर क्लोज झालाय. तिला काही वाटत नाही या सत्याबद्दल. जरी याच्याकडून प्रेम असलं तरी मंजू आता मूव ऑन झालेली आहे, आणि प्रेमाचा आणि सत्याचा तिच्या आयुष्यात
त्यातला आपल्याला काही समजलं. पुढील प्रश्न सध्या आधी आम्ही पाहिलं तुमचं लुक फार वेगळा होता, पण या इन्स्पेक्टर म्हणजे या मालिकेमध्ये नव्या प्रवासामध्ये तुमचा लुक वेगळा दिसतोय, याबद्दल काय तुम्ही मेहनत घेतली? खूप मेहनत घेतली. ऍक्च्युली सगळ्यात जास्त मेहनत लुकवरच घेतलेली आहे. म्हणजे काय झालं, तुम्हाला किस्सा सांगतो. लुक टेस्ट चालू होती की आता आपण लिफ्ट घेतोय आणि आता 3 वर्षानंतरची कथा आहे, तर मग कसा लुक करता येईल वगैरे वगैरे. तर मग कॉस्ट्युम वगैरे ट्रायल झाले. मग मी त्यांना फोटो पाठवला आणि मग चॅनलमधून रिप्लाय आला का, हो हे मस्त लुक आहे, ओके आहे. मग फोटो बघितला तर मी केस विसरलो, मी विसरलो होतो. तर तसाच लुक ओके झाला. त्यामुळे सगळ्यात जास्त मेहनत ही लुकवर, स्पेशली हेअरस्टाईलवर घेतलेली आहे. अमेरिकेवरून आम्ही बोलवणार होतो हेअरस्टाईल, पण बोलवलं नाही. त्यांना वाईचं आपलं वातावरण सातारचं सुटवलं नाही. वा, म्हणजे आम्हाला खरा सत्य जसा त्याच्या आयुष्यामध्ये तसाच आम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. पुढील प्रश्न आहे म्हणजे तुमच्यासाठी, सत्याला अटक केली आहे पण प्रेमात कधी पडणार? हो, कधीच नाही. सत्याच्या प्रेमात मी कधीच नाही पडणार. हे आपल्या त्याला असं समोर सांगते. किती प्रयत्न कर, बघूया मी नाही पडणार. बघूया घोडाबेचा मैदान बिल. नक्कीच नक्कीच. तर इतका सुंदर प्रवास आपल्याला या मालिकेतून पाहायला मिळणार आहे आणि हा सुंदर प्रवास तर मराठी वाहिनीच्या माध्यमातून प्रत्येकाच्या हृदयावरती राज्य गाजवणार आहे. पण या मालिकेचा प्रमुख बिंदू आपण म्हणतो. खरं तर बिंदू म्हणजे काय, कारण बिंदूशिवाय शब्द किंवा वाक्य पूर्ण होऊ शकत नाही. तसं या मालिकेसाठी ज्यांनी खरा हातभार लावला, जे खरं या कार्यक्रमाचे या मालिकेचे सर्वांसर्वे आहेत, अर्थातच या मालिकेचे निर्माता, आता आपण त्यांच्याशी गप्पा मारण्याची विनंती करतो. या मालिकेचे निर्माता श्री तेजपाल वाघ सर, त्याचा टाळ्या जोरदार. आपलं हे मनपूर्वक स्वागत आहे. आपल्याला सुद्धा विनंती आपण बसून घ्यावं. पण कसं आहे ना, हा बिंदू झाला. पण ज्यांच्यामुळे आपल्याला एक सुंदर कथा मिळाली, आपण ही मालिका पाहताना या कथेच्या प्रेमात तर नक्कीच पडणार आहात. पण ज्यांच्या कल्पनेतून ही कला, ही कथा उदयास आली, अशा उत्कृष्ट कथा लेखन यांना सुद्धा आपण बोलणार आहोत. या मालिकेचे लेखक माननीय श्री स्वप्नील गांगोडे. त्या टाळ्या हक्काने जोरदार. आपल्या दोघांचे मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर कसं असतं ना, कोणताही कार्यक्रम किंवा मालिका किंवा चित्रपट यशस्वी करण्यासाठी ना 4 खांब महत्वाचे असतात. ते 4 खांब जर स्ट्रॉंग, तेवढे ताकदीचे असतील तर पुढचं येणारं प्रोडक्ट खूप छान होतं. आणि ह्या मालिकेबद्दल मी एक नक्की सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सगळ्यात पहिली मेहनत आहे सगळ्या कलाकारांची. दुसरी मेहनत आहे सगळे तंत्रज्ञ. तिसरी मेहनत आहे ती म्हणजे लेखन. आणि चौथी सगळ्यात महत्वाचा खांब आपण म्हणू ते म्हणजे आपले निर्माते. तिचा टाळ्या जवळ जाण्या चौघांसाठी सुद्धा होऊन जातात. धन्यवाद. आता थोडक्यात मी काही प्रश्न विचारणार आहे. तर पहिला प्रश्न मी विचारणार आहे तेजपाल सर यांना. या मालिकेसाठी लेखक, कारण की आपल्याला अजून अवधूत सांगावं असं वाटतं, हे उत्कृष्ट लेखक सुद्धा आहेत. तर हा प्रश्न खास तुमच्यासाठी निवडला गेला की ह्या मालिकेसाठी लेखक ते निर्माता हा जो प्रवास होता, त्या प्रवासाबद्दल काय सांगाल? खरं तर ही लेखनाची किंवा निर्मितीची प्रक्रिया जबाबदारीची जास्त वाटते. याचं कारण असं की संवाद लेखक म्हणून मी या प्रोजेक्टशी जोडलं गेलो होतो आणि कशा पद्धतीने हे सगळं प्रोजेक्ट उभं राहायचं तो एक गोष्ट भाग आहे. पण वाघोबा प्रोडक्शन्स जे माझं प्रोडक्शन हाऊस आहे, मी आणि माझी आई सर्वजय पवार आम्ही दोघं मिळून हे रन करतो आणि त्याचं हे चौथा आपण इन्स्पेक्टर म्हणतो. तर ही चौथी मालिका आम्ही प्रोड्यूस करतोय. तर गोष्ट लिहिताना एकतर म्हणजे आता खरं तर ते लेखक आणि निर्माता एक असं की गोष्टी असते अशी की 50 जणांचा एक ग्रुप सत्याच्या अंगावर जाऊन येतो, निर्मात्याचा गेले तो 50चा 15वर येतो. ही बजेट वगैरे दिसतं सांगतं. पण लेखक म्हणून ह्याला मी असं बांधून नाही ठेवत. निर्मात्याला बाजूला ठेवतो आणि लेखक म्हणून ज्यावेळेला आम्ही काम करतो त्यावेळेला फक्त लेखक म्हणूनच करतो. त्यामुळे पूर्ण लिबर्टी घेऊन आम्ही लिहितो आहोत. कारण कॉन्स्टेबल मंजू हा जो प्रवास आता इन्स्पेक्टर मंजूला आलेला आहे, जी लीड घेतलेली आहे ती इन्स्पेक्टर मंजू झालेली आहे. तर या इन्स्पेक्टर मंजूमध्ये सुद्धा धडाकेबाज ॲक्शन आहे, तसाच तामझाम आहे. त्यामुळं इकडे जास्त जबाबदारी तुझी वाढलेली, ती पूर्ण करण्याचा
पुढचा प्रश्न आहे स्वप्नील सरांना. इन्स्पेक्टर मंजू ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? लेखकाचा आवाज कॉन्स्टेबल मंजू करत असताना साधारणतः त्याचे 500-550 बाजू होते. आणि हे सगळं करत असताना त्या काळात ना एक आम्ही कॉन्स्टेबल, एक महिला जेव्हा कॉन्स्टेबल असते त्यावेळेला तिची जर्नी या मालिकेच्या माध्यमातून दाखवली. खूप प्रॉब्लेम तिला फेस करावे लागतात. घर सांभाळणं असेल, 16 तास 18 तास ड्युटी करणं असेल आणि त्यानंतर तिचा संसार सांभाळणं असेल, अशा खूप वेगवेगळ्या पातळ्यांवर ते काम करते. अशा सगळ्या जर्नीमध्ये ना एके दिवशी बातमी वाचण्यात आली होती की एका कॉन्स्टेबलने आत्महत्या केली पोलीस स्टेशनमध्ये ड्युटीवर असताना. त्याचं कारण होतं की स्ट्रेस कामाचा आणि एकूण सगळ्या प्रेशरमध्ये त्यांनी हे काम केलं. त्यावेळेला डोक्यात हा विचार आला की कॉन्स्टेबल म्हणून काम करणारी मुलगी उद्या जेव्हा इन्स्पेक्टर होईल त्यावेळेला ती त्या कॉन्स्टेबलचे प्रश्न खूप सहजपणे समजून घेऊ शकते, कारण तिची जर्नी तिकडनं झाली. सो त्यावेळेला हा थॉट आला की ती जर इन्स्पेक्टर झाली तर ती काय करू शकते. कालपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये स्टॅपलरच्या पिना भरणारी, पाण्याच्या बॉटल भरणारी मुलगी एका मोठ्या आमदाराला मोठ्या रॅकेटमध्ये पकडवून देऊ शकते कॉन्स्टेबल असताना. उद्या ती इन्स्पेक्टर झाल्यानंतर किती काय काय करू शकते. पण तिच्यासमोर सगळ्यात मोठं चॅलेंज हे आहे की ती ज्याच्यावर निश्चित प्रेम करते, जो तिचा नवरा आहे, तोच एक मोठा गुंड झालेला आहे आणि त्याचीच एक मोठं चॅलेंज तिच्यासमोर उभं केलेलं आहे की याचं साम्राज्य तुला संपवायचं. आता एक इन्स्पेक्टर म्हणून ती मुलगी ज्याचं नितांत प्रेम आहे, ती प्रेमाला महत्त्व देणार आहे की कर्तव्याला महत्त्व देणार आहे, त्याची एक गोष्ट असणार आहे इन्स्पेक्टर म्हणजे. तेव्हाच हा थॉट लोकांमध्ये वा, खरं टाळ्या जोरदार, कारण की लेखकाच्या कल्पकतेतून आलेली कथा ही प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचते, ही सुद्धा एक खूप मोठी बाब असते. पुढचा प्रश्न आहे देशपांडे सर यांना. निर्मितीतील प्रक्रियेतील फरक काय? कारण की एक नवीन चॅलेंज तुम्ही स्वीकारलं आणि अगोदरच या मालिकेचं एवढी गाजावाजा झालेलं आहे, एवढी लोकांच्या मनामध्ये उत्कंठा दाटून झालेली आहे, कधी मालिका पुन्हा मला पाहायला मिळणार आहे नव्या रूपात, तर ही प्रक्रिया काय होती? नाही, खरं तर मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की या मालिकेची निर्मिती करणं आणि कमी कालावधीमध्ये करणं ही खूपच जबाबदारीची आणि खूप काय म्हणूया अवघड प्रक्रिया होती. पण म्हणजे आता काय म्हणूया, 7 तास पाणी आहे, याच पंचक्रोशीत वाढलेलं आहे, त्यामुळं कुठलंही काम आलं तरी ते धडाक्यात करायचं आणि विनासायास करायचं हा हातखंड असल्या कारणाने कदाचित ती जबाबदारी माझ्या अंगावर पडली. आणि खूप कमी कालावधीमध्ये, जसं की तुम्ही आता या लोकेशनवर आहात तर हा बंगला असेल, पोलीस स्टेशन तुम्ही आता सगळेजण इथून जाऊन पाहाल, सगळे 10 दिवसामध्ये सगळं उभं गेलेलं गोष्ट आहे. आणि जबाबदारी जास्त याची वाटते निर्मितीची की सन मराठीचा जो ऑडियन्स आहे, प्रेक्षक आहे, तो ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये इतका लॉयल आहे या वाहिनीशी की त्यांना त्यांच्या कॅरेक्टर्सचं जरा जरी काही हल्लं किंवा ते त्यांचे जे प्रोडक्शन व्हॅल्यू आहे तशी जर जरा जरी ती हल्ली तरी ते लगेच रिॲक्ट होतं सोशल मीडियावर म्हणा. त्यामुळे पहिली जबाबदारी ही आहे की आधीची जी मंजू होती ती आता बदललेली इन्स्पेक्टर मंजू झालेली आहे, तर सगळंच एक स्टेप वरती असेल निर्मितीपासून सगळंच. त्यामुळे ती काळजी घेतली जाईल आणि तुमच्या माध्यमातून मी सन मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना हे सांगू इच्छितो की आता इन्स्पेक्टर मंजू ही अपग्रेड झालेली मालिका आहे, की ते जे अपग्रेडेशन आहे ते सगळ्याच लेवलवर तुम्हाला पाहायला मिळेल. पात्रांच्या बाबतीमध्ये दिसेल, लोकेशनच्या बाबतीमध्ये दिसेल आणि ऑफकोर्स कथेच्या बाबतीमध्ये पण. कारण कथेच्या बाबतीतला एक ट्विस्ट सगळ्यात महत्त्वाचा हा आहे की सत्य आणि मंजू आता वेगळे झाले. ते लग्न झालं होतं आणि ते वेगळे का झाले, कोणत्या कारणामुळे झाले, ह्याही गोष्टीचा उलगडा या मालिकेतून होणार आहे. बरोबर, कारण की 3 वर्ष आपण घेतलेली आहे आणि 3 वर्षानंतर पुन्हा काय घडणार आहे हे पाहण्यासाठी सगळे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. माझा पुढचा प्रश्न आहे स्वप्नील सरांना. इन्स्पेक्टर मंजूमध्ये काय वेगळं पाहायला मिळणार आम्हाला? देशपांडेनं ते ऑलरेडी सगळं मुद्दे कव्हर केले आहेत, पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालपर्यंत रुजलेली मंजू आज एवढं स्ट्रॉंगली डील करणारे प्रत्येक सिच्युएशनशी आणि प्रत्येक गोष्टी आपण समाजामध्ये पाहतो की अशा बऱ्याचशा मुली जे कामावर जात असताना बऱ्याच पद्धतीचं त्यांना दाबण्याचा प्रयत्न सगळ्या ठिकाणी होतो केला जातो. पण आपली मंजू आता तशी राहिलेली नाही आहे.
तिला टू व्हीलरही चालवता येत नव्हती. ती आता बुलेटवर आपल्याला दिसणार आहे आणि इन्स्ट्रक्टर म्हणून त्या रॉकिंग स्टाईलने ती आपली मालिकाला हे करणार आहे, कव्हर करणार आहे. आणि सध्यासमोर ते खूप मोठं चॅलेंज आहे की तिचं मन जिंकायचं आहे, त्या मंजूचं मन जिंकायचं आहे, की आता पूर्णपणे बदलली आहे. म्हणजे याच्यामध्ये थोडक्यात मुद्दा असा की माणसाच्या आयुष्यामध्ये निश्चित प्रेम करताना त्याच्या आयुष्यात बदल घडतो किंवा प्रेमामध्ये विश्वासघात झाल्यावर त्याच्या आयुष्यात बदल घडतो. हा या दोघांपैकी एक मधला महत्त्वाचा ट्विस्ट आहे, ज्याच्यामुळे मंजूच्या आयुष्यात खूप गोष्टी बदललेल्या आहेत आणि सध्याला आता ते प्रूव्ह करून दाखवायचं आहे की आजही काही बदललेलं नाही. त्याची एक सुंदर अशी प्रवासाची गोष्ट. हा प्रवास कधी सुरू होतो असं झालं आम्हाला सुद्धा. म्हणजे इन शॉर्ट या मालिकेमध्ये ॲक्शन, थ्रिलर, कॉमेडी, रोमॅन्स हे सगळंच पाहायला मिळणार आहे. म्हणजे संपूर्ण तडका या इन्स्पेक्टर मंजू या मालिकेत पाहायला मिळणार आहे. आता मी भरपूर प्रश्न विचारले, थोडा आता मी थांबतो कारण इतक्या लांबून हे सगळे आपले मित्र भेटायला आलेले आहेत. कारण मी पाहुणे म्हणणार नाही बरं का, आपले घरचेच आहेत. एकदा जरा जोरदार टाळ्या होत्या. मम्मी साहेब म्हणजे विद्या सावे यांच्यासाठी. आता मी विनंती करतो आपल्या सर्वांना की आपले प्रश्न आपण त्यांच्यासोबत शेअर करू शकता, त्यांना विचारू शकता. हॅलो, माझ्या माझा प्रश्न आहे की सत्या आणि मंजू जेव्हा एकत्र येणार तेव्हा कसं टॅकल करणार तुम्ही त्यांना? नाही विचारायला पाहिजे होता, पण आता तुम्ही पाहुणे आहेत ना, त्याच्यामुळे जाऊ द्या. कसं आहे काय म्हणला तुम्ही, शब्द काय वापरला, केकर काय केकर टॅकल कसं करणार? हां हां, की आता कसं सांगायचं तर माझ्या शेवटच्या सासा पटू मी टेकर 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 करत राहणार, म्हणजे मी पार टेकले, यांचं काही एकच होऊ देणार नाही. कळलं का? सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना नवीनसाठी खूप खूप शुभेच्छा. आता इन्स्पेक्टर मंजू नव्या रूपात येते आहे, पण आपण प्रोमोमध्ये पाहिलं की सध्या आणि मंजू दोघेही वेगळे झाले. तर काही सध्या शोध मोहीम सुरू आहे का सध्यासाठी नवीन मुलीची, की स्वतः शोधतोय की तुम्ही शोधताय नवीन मुलगी, काय कसं एकत्रित? आता माझ्या लेकरासाठी, कोकरासाठी, वाघरासाठी मीच पोझिशन ना. पहिलं कसं ती ॲक्सिडेंट झालं होतं, आता 1760 होती, फक्त माझ्या सत्तरनी बोट ठेवलं तर इशे संपला. एवढंच. विचारा आपण काय विचारायचं बिंदास्त इथं. बरं, सत्याला सुद्धा माझा प्रश्न आहे की सध्या मम्मी साहेबांना कसं तू रेडी करणार आहेस? कारण तुझ्या मनात तर मंजू आहे, सो कसं तू त्यांना रेडी करणार आहेस? आता मम्मीला रेडी करायचा प्रश्न नाही आहे, वाघमारांना रेडी करायचा प्रश्न. आधी वाघमारांना रेडी करतो, मग सगळे रेडी होतात. कसं आहे कळलं तुम्हाला आता मालिकेत कोण कोणाला रेडी करते नाही करते सगळं ठरलंय. हळूहळू समजा कळणार की तसं बघत राहा आपण. बरोबर आहे का सगळं? कॉन्स्टेबल मंजूची आधी पण सिरियल झालेली आहे आणि आत्ताचं जर नवीन पर्व जे आहे त्यामध्ये नेमकं आता काय बदल तुम्ही आता अनुभवणार आहे, आता काय सांगायला आताचा जो नवीन बदल असणार आहे? जसं मी मगाशीच म्हणालो की 3 वर्षाचा लेप आपण घेतोय आणि मग 3 वर्षात आयुष्यात आपल्या पर्सनल आयुष्यात पण इतक्या गोष्टी बदलतात.
तसंच मालिकेतल्या पात्रांमध्ये होणारे बदल, त्यानंतर त्यांच्यातल्या सिच्युएशनमधले होणारे बदल आणि त्यांचे होणारे अपग्रेडेशन, हे सगळं बघायला तुम्हाला मिळणार आहे. आणि जसं आता तेजपाल सर म्हणाले तसंच प्रत्येक गोष्ट म्हणजे ॲक्शन असेल, रोमॅन्स असेल, ड्रामा असेल, ही प्रत्येक गोष्ट अपग्रेड होणार आहे. तर आता ती गोष्ट मी सांगू शकत नाही, काही गोष्टींना मी बांधलेला आहे, पण तुम्हाला जो एक्सपिरियन्स येत होता कॉन्स्टेबल मंजूमधून त्याच्यापेक्षा नक्कीच अपग्रेडेड एक्सपिरियन्स इन्स्पेक्टर मंजूमध्ये मिळण्याची गॅरंटी आहे. धन्यवाद. मी आता विनंती करतो की आपण एक छान फोटो सेशन करूया. आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला 5 जणांना विनंती, आपण उभं राहून एक सुंदर फोटो आपण कॅमेऱ्यामध्ये क्लिक करूया, सुंदर आठवण. आणि आणि यानंतर या मालिकेतील सर्व कलाकार यांना सुद्धा विनंती आहे, आपण सगळ्यांनीच या सगळ्यामध्ये खाली येत आहे. मी बोलतो सर्व कलाकार. ठीक आहे. सो थोडी पात्र जास्त असल्या कारणानं आणि लेखक आणि निर्माता हा पाठीमागा असल्यामुळे आम्ही खाली येतो आणि बाकीच्यांना बोलवतो. सो सगळी तीच टीम आहे. काही नवीन कलाकार सुद्धा या मालिकेमध्ये जोडले गेलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं पात्र म्हणजे आपले पप्पा प्रभाकर सुर्वे यांना मी बोलवलं. ते मम्मीच्या धाकामुळे वरून खाली आलेच नाही. प्रभाकर, त्यानंतर जयदीप म्हणजेच प्रभाकर सुर्वे अर्थात अजय तपकिरे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. अजय सर, त्याचसोबत शिवराज म्हणजेच जयदीप वर. यानंतर मम्मीच्या सवी कवी, ॲक्च्युली फार जणांना माहिती आहे नाही मला माहीत नाही, पण विद्या सावले ज्या मम्मीच्या भूमिका करतात त्यांच्याच जुळ्या मुली या सवी कवीचा रोल परफॉर्म करतात. तर नेहा आणि गीता यांना स्टेजवर मी बोलवतो, सवी आणि कवी. यानंतर सगळ्यांना जे अपग्रेडेशनमध्ये कॅरेक्टर्स दिसणार आहेत, सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर म्हणजे बलमा. तर बलमा आता माननीय बलमा झालेला आहे. तर तो माननीय का झाला आहे, कशासाठी झाला आहे हे सगळं तुम्हाला कळतं. बलमाचा लोक आता सगळा चेंज झालेला आहे. बलमा आता खास माणूस झालेला सत्याचा, आणि तो नगरसेवक झाला. कसा नगरसेवक झाला त्याची गोष्ट आहे. त्यात त्याचं लग्नही झालेलं आहे. आता त्याचं सवीवर प्रेम आहे आणि सवी कवीमध्ये कुणाशी लग्न झालंय तो पण एक ट्विस्ट या मालिकेतून बघायला मिळणार आहे. त्यानंतर पप्पू शेठ, पप्या हा मंजूचा मानलेला भाऊ होता. त्याची चहाची टपरी होती, पण तो आता खूप मोठा माफिया झालेला आहे. वाळू, कढी, वीट, सबका बिझनेस करेगा ये पप्पू शेठ, असं त्याचं ते डायलॉग आहे. आणि पप्या आहे. त्याच्यानंतर आपण मंजू घरात मंजूची जी बहीण आहे लाडकी अमरी, तर अमृताला आपण बोलूयात. सगळी पात्र 3 वर्षात गोष्टी बदललेल्या आहेत. अमृताचं आता लग्न झालेलं आहे, पण जी सगळ्यांना सडेतोड बोलणारी अमरी आहे तिचं लग्नानंतर काय कॅरेक्टर चेंज झाले हेही बघायला मिळेल. तिच्या नवऱ्याची भूमिका करणारा इम्रान झालेला आहे. इम्रानला बोलूयात. समीरचा रोल तो करतोय. आणि हेही एकदम ट्विस्ट आहे कथेमध्ये की हे कॅरेक्टर अचानक कुठून आलं आणि ते का आलं आणि कसं आलं हेही तुम्हाला पाहायला आवडेल. पोलीस स्टेशन हा मंजूचा एक वेगळा परिवार आहे आणि त्या परिवारातली भारती मावशी या इन्स्पेक्टर मंजूच्या प्रवासात आहे. हेड कॉन्स्टेबल भारती या भवानीनगर पोलीस ठाण्याची मुख्य अंमलदार आहे.
आणि त्याचसोबत काही नवीन सुद्धा लोक या पोलिटिक्समध्ये जोडले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर कॉन्स्टेबल रील स्टार मयुरी हे एक नवीन पात्र आहे. ती कॉन्स्टेबल आहे आणि ती रील स्टार सुद्धा आहे. त्यामुळे चौकीत कुठली कंप्लेंट घेऊन घ्यायच्या ऐवजी ती आधी रील बनवते, ती व्हायरल करते कोणाचं काही चोरीला गेलेलं असेल तर, आणि मग इन्फॉर्मेशन मागवते. असं तिचं एक कॅरेक्टर आहे. त्याचसोबत भंडारे म्हणून सिनियर भंडारे सर नाही आहेत ना, हां, आणि अजून एक महत्त्वाचं पात्र आहे सुभाष पडवळ कॉन्स्टेबल. यांची एक वेगळी ओळख झाली संपादक. या मालिकेमध्ये मला लेखनाची जबाबदारी थोडीशी कमी व्हावी आणि निर्मितीची जबाबदारी जास्त असल्या कारणानं माझ्याबरोबर सहसंवाद लेखक म्हणून सिद्धांत बेलवलकर हा काम करतो. त्याचं सुभाष पडवळ असं पात्र आहे. आणि अजून दिग्दर्शनाची टीम 29 तारखेलाच टेलिकास्ट असल्या कारणानं ॲक्शन सिक्वेन्सचं शूट राहिले, त्यामुळे ते ॲक्शन सिक्वेन्सचं शूट करतात. पण प्रातिनिधिक स्वरूपात मी प्रोडक्शनमधले जे सगळी टीम आहे त्यांना बोलवतो. सुहास चौधरी कार्यकारी निर्माता वाघवा प्रोडक्शन, शैलेश अवघडे निर्मिती प्रबंधक या, त्याच्यानंतर प्रोजेक्ट हेड आणि क्रिएटिव्ह हेड सागर आव्हाड, त्यानंतर GOPD-मधून कोण, मेकअप टीममधून लिमराज वाघमारे यांच्या टीममधून या, त्याचसोबत लाईट्समधून कुठे कुणी नसेल, आमचे स्पॉट टीममधले आरिफ आणि मुन्ना तुम्ही या. आणि योगायोग असा आहे की ज्या घरामध्ये आम्ही शूट करत आहोत हे घर, या घरात खोपडे कुटुंबाचं एक घर आहे आणि दोघंही आई वडील शिक्षक. पण मुलगा त्यांनी कसा घडवला तर महाराष्ट्रात PSIला प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या उदित खोपडे सरांचं हे घर आहे. आणि अशा पद्धतीने कॉन्स्टेबल मंजूपासून इन्स्पेक्टर मंजूचा जो प्रवास झालेला आहे आता या मालिकेचा, तर इथे आम्हाला आम्ही पोलिसांच्याच कुटुंबाशी परत जोडलं गेलेलं आहे. तर इतका हा सगळं प्रेम आम्हाला मिळतं. मी आपल्याला बोलवतो, खोपडेबाईंना बोलवतो, गुरुजी असतील तर त्यांनी यावं. ज्या माऊलींनी अधिकारी घडवले ते तुमच्या या. त्याचसोबत खरं तर आभार मानायचे म्हणजे सातारा जिल्हा पोलीस यांचेही खूप आभार. कारण ज्या पद्धतीने त्यांनी पहिल्या दिवसापासून आत्ता या नवीन प्रोजेक्टला सुद्धा सहकार्य केलेलं आहे. तसं तर महाराष्ट्र पोलीस सगळ्यांचेच आभार की पोलिसांच्या जीवनावरची मालिका करताना त्यांच्या व्यथा काय आहेत आणि त्यांना येणारे प्रॉब्लेम काय आहेत, हे सुद्धा त्यांच्या कुटुंबाचे काय अडचणी असतात हेही मांडण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. आणि अशी आशा करतो की तुम्हाला नक्कीच ही मालिका आवडेल. आणि सन मराठीवरची सगळ्यात फेवरेट ही मालिका आहे. पण आता 1 नंबरला ही मालिका येईल अशा पद्धतीचं काम ही पूर्ण टीम करेल अशी आशा व्यक्त करतो. आणि सगळ्यांनी एकत्र वैयक्तिक माझ्या आयुष्यामध्ये मारुतीचं आणि माझं कनेक्शन खूप आहे चांगलं. जसं संजीवनी पर्वत लक्ष्मणासाठी अख्खा मारुती राय उचलून आणला, तसं हे पर्वत अख्खा उचलून धरलेला आहे आमच्या मारुती रायाने आणि तो खूप यशस्वीपणे हाताळतोय. तर या प्रोजेक्टबद्दल आणि आता इन्स्पेक्टर मंजू या मालिकेमध्ये काम करताना काय तुला आव्हानं समोर येतात आणि कसं याला पुढे जातं घेऊन? नमस्कार. खरं तर कॉन्स्टेबल मंजू नंतर इन्स्पेक्टर मंजू म्हणजे दुसरं पर्व सर मराठी घेऊन येते, त्याचं सर मराठीचं कौतुक. दुसरी गोष्ट म्हणजे वाघवा प्रोडक्शन, इस्माल सर,
यांची ही निर्मिती आहे. खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स आहेत मालिकेतून, पात्रांकडून किंवा प्रेक्षकांकडून सुद्धा. आणि वेगळी कथा आहे. पहिल्या पर्वापेक्षा दुसरा पर्व हिट होणार, कारण की एनर्जी, सगळ्यांची एनर्जी तुम्ही बघितली असायला जातं काम करताना सुद्धा. युनिटची एनर्जी असू दे किंवा पात्रांची खूप कमाल आहे, खूप कमाल वाईब्स आहेत. आता तुम्हाला मी काही इन्स्पेक्टर मंजूच्या कथेचं काही सांगणार नाही, कारण तुम्हाला ते 29 सप्टेंबरपासून रात्री 8 वाजता बघायला मिळेल. त्यामुळे एवढं सांगतो की खूप कमाल. मोरया. धन्यवाद. हां, मी विनंती करतो फोटो घेऊया, त्यानंतर फक्त कलाकार म्हणतील त्यांचा एक वेगळा फोटो आपण घेणार आहोत. एक सुंदर अशी आठवण आपण कॅमेऱ्यामध्ये भेट करत आहोत. एकदा समोर लोक सगळे सुंदर अशी मालिका इन्स्पेक्टर मंजू 29 सप्टेंबरपासून रोज रात्री 8 वाजता फक्त आपल्या सन मराठीमध्ये. थँक्यू. धन्यवाद. आता मी विनंती करतो सत्या आणि मंजू आपण दोघं थांबायचं. आता बाकी कलाकारांची भेट थेट सन मराठी वाहिनीच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. 29 सप्टेंबरपासून रोज रात्री 8 वाजता. यानंतर मी विनंती करतो, जे आमचे मीडिया पत्रकार सगळे आलेले आहेत, आपल्या सर्वांसाठी सन मराठी परिवाराकडून एक छोटीशी आठवण भेट म्हणून आपल्यापर्यंत आम्ही सुपूर्द करीत आहोत. ती भेट स्वीकारण्यासाठी एक एक करून आपण मंचावर यायचं आहे. एक एक करून आपण मंचावर यायचं आहे. आपल्या सन मराठी वाहिनीकडून एक छोटीशी भेट आठवण ठेवण्यासाठी ही आपल्यापर्यंत आम्ही सुपूर्द करीत आहोत. ती आपण स्वीकारायची आहे. सगळ्यांना एक एक करून घ्यायचं. माझ्यामध्ये लेडीज फर्स्ट